आजच्या भागामध्ये अष्टावक्र जनक राजाला हे समजून सांगत आहेत की स्वतःला एकदम अभाव मध्ये, एकदम दीन, एकदम गरीब, एकदम बिचारा असं जे आपण समजतो, हे खूप मोठं दुःखाचं कारण आहे. स्वतःला आपण एकदम दुःखी किंवा एकदम कमी समजतो. हे का होतं असं? स्वतःला कमी समजणं, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा छोट समजणं, एक दीनता समजणं, याचं मुख्य कारण सांगतायत अष्टावक्र इथं की हे आपण विसरून जातोय की आपल्या मागे एक मोठी शक्ती उभी आहे. एक ब्रह्मांडामधली जी अपार शक्ती आहे, गुरुदेवांची जी शक्ती आपल्या सोबत आहे, त्याचा कुठंतरी विसर पडतो. तेव्हाच आपल्याला दुःख, दीनता, अभाव हे भासतं, आपल्याला हे जाणवतं आपल्याला. म्हणून हे गोष्ट खूप जरुरी आहे की एक मोठी शक्ती माझ्या सोबत आहे. बघा, इतक्या फक्त विचारानं सुद्धा ना आपले 99% प्रश्न संपू शकतात. फक्त एक विचार की काय, एक मोठी अगाढ शक्ती माझ्या सोबत आहे, मी एकटा नाहीये. जेव्हाही वाटायला लागतं ना मी एकटाच करतोय सगळं, तेव्हा मग भय यायला लागतं, अभाव यायला लागतं, भीती यायला लागते आणि जीवन कसं दुःखमय व्हायला लागतं. हे इथं अष्टावक्र सांगतायत जनक राजाला की तुला घाबरण्याची गरज नाहीये, कारण ही जी आघाड शक्ती आहे ती तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या सोबत आहे, किंबहुना तूच ती शक्ती आहेस. या प्रकारचं ज्ञान अष्टावक्र जनक राजाला देत आहेत. नेहमी नेहमी आपण समजतो की हे जे आघाड ज्ञान ऋषीमुनींनी दिलेलं आहे ना, त्याच्यातही कुठंतरी काहीतरी वेगळा अर्थ काढून, चुकीचा अर्थ काढून आपण दुखी झालेले आहेत. एकदा एका जंगलामध्ये दोन साधू असतात आणि दोन साधू जंगलातून जात असताना ते त्यांच्या आश्रमाकडे जात असतात आणि जंगलात जाता जाता थोडस सेवेसाठी दुसऱ्या गावात वगैरे गेलेले असतात. मग तिथून वापस येताना थोडस संध्याकाळ होते आणि जंगलातून वापस येताना त्यांच्या आश्रमकडे जाताना आतमध्ये एक मोठी नदी असते आणि मग थोडासा मोठा पाऊस झाल्यामुळे त्या नदीला भरपूर पाणी येतं आणि भरपूर पाणी आल्यामुळे असं पूर सारखी स्थिती होते आणि पाण्यातून, त्या नदीतून इकडचं तिकडं त्यांना जायचं असतं, कारण त्या पलीकडेच त्यांचा आश्रम असतो. आणि मग जसेही त्या नदीपर्यंत आले तर ते बघतायत एवढं मोठं पाणी आहे आणि तिथंच त्या नदीच्या किनाऱ्यावरच पलीकडे जे गाव असतं त्या गावातली एक तरुणी बसलेली असते आणि त्या तरुणीला, त्या मुलीला सुद्धा नदी ओलांडून तिकडे गावाकडे जायचं असतं. आणि मग ती तरुणी बिचारी त्या दोन जे साधू असतात त्यांच्याकडे खूप करुणेने पाहते की मला मदतीची गरज आहे, कारण पाणी पुष्कळ गळ्या इतकं पाणी असं वाहतं पाणी असतं, त्याच्यामध्ये ती तरुणी एकटी जाण्याची विचार सुद्धा करू शकत नाही, हिम्मत सुद्धा करू शकत नाही. म्हणून ती वाट बघत बसली की आता मला कोण मदत करेल. तर मग त्या दोन साधू मधला एक साधू थोडासा विचार करतो आणि म्हणतो काही हरकत नाही, तुम्ही माझ्या खांद्यावरती बसा म्हणे आणि मग मी नदीतून या काठोचं तिकडं काठाला जाईल आणि मग तुम्ही तिकडे उतराल. ती त्याप्रमाणे तरुणी त्याच्या खांद्यावरती बसते आणि मग ते खोल पाण्यातून, तिकडे वाहत्या पाण्यातून नदी पार करतात आणि नदी पार केल्यानंतर ती तरुणी उतरते आणि तिच्या गावाकडे निघून जाते.
आणि मग हे दोघं जण तिकडे आश्रमकडे चालत राहतात. चालताना जो दुसरा साधू असतो त्याच्या मनात खूप चलबिचल चाललेली असते. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत असतं की ज्या साधूने खांद्यावर घेतलं होतं त्या मुलीला, जो दुसरा साधू होता त्याच्या सोबतचा, तो परेशान होतो, चलबिचल होत असते त्याच्या मनामध्ये. त्याच्या मनात हे सगळं चाललेलं असतं की यांनी हे बरोबर केलेलं नाहीये, हे चुकीचं आहे. आपल्याला गुरुजनांनी काय आपल्याला आपण ब्रह्मचारी आहोत, आपल्याला काय शिक्षा भेटलेली आहे, स्त्रीकडे पाहायचं सुद्धा नाहीये, स्पर्श तर लांबचा राहिला. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात चालत असतात. मग तो पहिला साधू बरोबर ओळखतो की याच्या मनात काहीतरी गडबड चाललेली आहे. तो म्हणतो, अरे काय थोडा अस्वस्थ दिसतोयस, तुला काही विचारायचंय का, मला काही तुझा प्रश्न आहे का? लगेच तो राग म्हणतो, हो मला एक विचारायचंय तुला आज, की अरे तू त्या तरुणीला, आपल्याला गुरुदेवांनी सांगितलंय स्पर्श सुद्धा करायचा नाही, तू त्या तरुणीला खांद्यावर उचलून तू नदी पार केलीस, हे किती मोठं पाप केलेस तू. त्यावेळेस तो साधू हसतो आणि त्याला काय उत्तर देतो, अरे ती तर तरुणी माझ्या खांद्यावरून उतरून तेव्हाच गावाकडे निघून पण गेली आणि मी तेव्हाच तिला सोडलं पण तू तर अजून त्या तरुणीला तुझ्या मनात धरून ठेवलंयस, पकडून ठेवलंयस. तर हे आपल्याला गुरुजींनी सांगितलं नाहीये. आपल्याला ज्या सद्गुरूंनी आपल्याला शिकवलंय ते हे नाही शिकवलंय की फक्त शब्दालाच धरून राहायचंय, मनातून सगळं सोडायचंय. मनातून जेव्हा आपण सोडू ना, त्यावेळेस मग कुठलीही सेवा केली तर आपल्याला बाधक नाही ठरू शकणार. तसं तू त्या तरुणीला मनात धरून ठेवलंयस, पण मी निस्वार्थ भावनेने की ज्याला एक मदत पाहिजे असं म्हणून मी मदत केली आणि मग माझ्या डोक्यात सुद्धा विचार नाहीये. तर असं ना, आपण या ज्ञानाला थोडस वेगवेगळ्या पद्धतीचं, चुकीच्या पद्धतीचं घेऊन आपण दुखी होतोय, कष्टी होतोय. असंच जीवनामध्ये जे काही अभाव असतात, खूप वेळा बघा कुठल्या मोठ्या व्यक्तीला, ज्याच्याकडे जास्त वस्तू आहेत, ज्याच्याकडे श्रीमंती आहे, ज्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे बघितल्याबरोबर ना आपण आपल्याला कमी समजायला लागतो. लगेच आपल्यामध्ये अभाव निर्माण होतो. अच्छा, हे अभाव जर नाही निर्माण झाला तर मग एखाद्या वेळेस प्रभाव निर्माण होतो. आपल्या समोरचा एकदम कोणी गरीब आला तर लगेच आपल्याला वाटतं, बघा हा गरीब आहे आणि मी श्रीमंत आहे. हा काय प्रभाव येणे आतमध्ये. हे सतत मनुष्यनं अभावात येतो नाही तर प्रभावात येतो आणि दुःखी, कष्टी, परेशान होत राहतो. अष्टावक्र जनक राजाला हे समजून सांगतायत की कधीही अभावामध्ये यायचं नाहीये, कधी प्रभावामध्ये यायचं नाहीये, सदैव आपण आपल्या स्वभावात राहायचंय. हेच उच्च ज्ञान सांगितलेलं आहे. सदैव जो मूळ स्वभाव आहे ना आपला, सुखी राहणे, प्रसन्नी राहणे, आनंदी राहणे, सेवा करत राहणे, हा जो मूळ स्वभाव आहे, या हा जो स्वभाव आहे तोच आपल्या आत्म्याचा स्वभाव आहे. हे आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्या आत्म्याचं काय, भगवान यालाच सांगितलेले. आत्म्याचा स्वभाव कसा आहे, खुश, प्रसन्न, आनंदी, हा स्वभाव सांगितलेला आहे. तर या मूळ स्वभावामध्ये आपलं जेव्हा जीव रमतो, जीवात्मा काय सांगितलेलं आहे, जीवात्मा म्हणजे आपला जीव जेव्हा असा महसूस करतो की जीवात्मा आणि हा विश्वात्मा एकच आहे, अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, त्यावेळेस आनंदाने आणि प्रसन्नतेने आपण भरून जाणार आणि त्याच वेळेस हा अभाव नष्ट होणार. आपणच ब्रह्मांड आहोत, आपणच विश्वात्मा आहोत, या प्रकारचा विचार आल्यानंतर कुठं दीनता येणार, कुठं दुःख येणार, अभाव संपून जाणार त्या ठिकाणी, हे इथं सांगतायत. म्हणून सांगतायत की इतके इकडे तिकडे भटकायचं कारण नाहीये, भीक मागायचं कारण नाहीये. एकदम लोक बघा सगळं काही असून भिकाऱ्यासारखं जे जीवन जगतायत, असं न जगता मीच हा सर्वव्यापी विश्व मीच आहे, मीच सागर आहे,
या प्रकारचं उच्च ज्ञान अष्टावक्र इथं जनक राजाला देत आहेत. आणि असं जेव्हा ज्ञान येतं तेव्हा ही दीनता संपून जाणार, दीनता पूर्ण खतम होऊन जाणार असं इथं सांगतायत. अच्छा, याच्यासाठी काय महत्वाचं आहे? 3 गोष्टी शास्त्रात खूप महत्वाच्या सांगितल्या. त्याच्यात पहिली श्रवण, मनन आणि निधिध्यास. आपण ऐकतो तर भरपूर ऐकतो आपण, पण नुसतं ऐकणं पूर्ण नाहीये. ऐकल्यानंतर त्याचं मनन पाहिजे. नुसतं सुना है नाही चलणार, उसको गुनना पडेगा. गुणने म्हणजे काय? गुणने म्हणजे मनन करणे. एखादी गोष्ट वारंवार आपल्या मनात आणून तिचं मनन जेव्हा होतं ना, असं श्रवण आणि मनन झाल्यानंतरच निधिध्यास व्हायला लागतो. निधिध्यास म्हणजे काय? ते जे ऐकलेलं ज्ञान आहे, मनन केलेलं ज्ञान आहे ना, ते जीवनात उतरायला लागतं प्रत्यक्षपणे. याला निधिध्यास सांगितलेले. आणि जेव्हा आपण त्या ज्ञानाचा स्वतः अनुभव घेतो ना, त्यावेळेस मग ते ज्ञान आपल्यामध्ये स्थित व्हायला लागतं, आपल्यामध्ये पक्क व्हायला लागतं ते ज्ञान. हे याची पायरीच सांगितलेली की निधिध्यास पाहिजे. आणि अशा वेळेस दीनता संपून जाणार. दीनता संपणं एक शब्द विसरल्यामुळे दीनता येते, तो म्हणजे गुरुदेव सांगतायत सोहम. मी तेच आहे, मी ब्रह्म आहे, हा अर्थ आहे सोहमचा. आणि सोहम जर आपण विसरलं तरच दीनता येणार, तरच दुःख येणार. अशा प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र देत आहेत. 2 गोष्टी आहेत बघा. ज्ञानापासून, गुरुपासून मला काहीतरी पाहिजे, गुरुपासून मला काहीतरी इच्छा आहेत, मला काहीतरी वासना आहेत, माझ्या काहीतरी अपेक्षा आहेत. हा एक थॉट झाला. आणि दुसरा थॉट आहे की मला गुरुपासून काहीच नाही पाहिजे, मला गुरु स्वतःच पाहिजेत. हे 2 प्रकारच्या विचारामध्ये खूप भिन्नता आहे. एकदा काय होतं, एक राजा असतो, खूप दानी असतो तो राजा. आणि मग तो ना एकदा सगळ्या त्यांच्या नगरीमध्ये दिवंडी पेटवतो, अनाऊन्स करतो की म्हणे मला प्रत्येकाला काही ना काहीतरी आता देऊन टाकायचंय, सगळं काही दान करायचंय. तर तुम्ही इतक्या वाजता हा दिवस त्यांनी निवडला आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळे गावकरी येऊ शकता आणि माझ्याकडे काय काय जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठरलेल्या वेळाप्रमाणे सगळे गावकरी दिवस रात्र हे विचार करत होते की मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला राजवाड्यातलं हे घ्यायचंय, मला राजाचं सिंहासन घ्यायचंय, मला ते माणिक मोती घ्यायचे, सोने घ्यायचे, काय काय विचार करत होते. आणि जसही वेळ आली सगळे गावकरी आले, सगळे जण ही वस्तू ती वस्तू घेण्याच्या मागे लागलेले होते. एक एक वस्तू घेऊन जायचं याच्याच मागे लागले. हाच विचार त्यांच्या मनामध्ये. तिथे एक छोटी मुलगी होती, ती हाताची घडी घालून शांत हसत हसत तिथे उभं टाकलेली होती. पण राजा हे सगळं बघत होता, नाटक सगळ्या लोकांचं, कशा वस्तू घेऊन जातायत, हडपतायत. तर त्या मुलीकडे बघून राजा म्हणतो की यार बेटा, तू पण काही घे, तुला काही घ्यायचं नाहीये का? तर ती मुलगी फक्त स्मित हास्य करते आणि सरळ येऊन राजाच्या मांडीवर बसते आणि राजाला म्हणते की मला काहीच नको, मला तुम्हीच हवे, तुम्ही राजे म्हणूनच मला पाहिजेत. एकदा राजा जर तिचा झाला, सगळं संपूर्ण राज्य तिचं झालं ना, मग वस्तू तिला जमा करण्याची गरज काय? तर असं गुरुदेवाच्या चरणी एक शिष्य म्हणून, एक भक्त म्हणून आपण वस्तू गोळा करण्यापेक्षा ना, जेव्हा स्वतः गुरुदेवच आपल्यामध्ये आहेत ही जेव्हा जाणीव व्हायला लागते, त्यावेळेस ही दीनता संपून जाणार, हे मागणं संपून जाणार, ह्या इच्छा संपून जाणार आणि प्रसन्न आणि आनंदी व्यक्तिमत्व आपलं बनणार. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र जनक राजाला देत आहेत. एक ब्रह्मवाचक जो शब्द आहे ना,
त्याच्यापासून ओम बनलेला आहे आणि मग ओम पासून सोहम बनलेला आहे आणि मग तिथून सोहमच्या नंतर मग अनेक मंत्र बनले. जसं मग 24 शब्दाचा सांगतायत की पवित्र गायत्री मंत्र बनला आणि मग गायत्री मंत्रापासून ना 4 वेद बनले आणि असं म्हणतायत की या सृष्टीवरती सगळ्यात अतिउच्च ज्ञान जर कोणतं असेल तर हे 4 वेदामध्ये लिहिलेलं आहे. हेच सांगतायत सृष्टीचं जे मूळ आहे ते वेद मंत्र असं सांगितलेलं आहे आणि तेच गुरुदेव सांगतायत की तेच आहे सोहम. 4 वेदांचं जर सार काढला आपण तर सोहम. खूप भाग्यशाली आहेत की आपण सोहमची जी सुदर्शन क्रिया आपल्याला भेटली आहे, खूप खूप भाग्यशाली आहेत, कारण याच ज्ञानापासून आपली मुक्ती शक्य आहे हे सांगतायत गुरुदेव. इथं सांगतायत की विचाराचं खूप महत्व आहे. विचार कुठलंही जे कृत्य आहे ना, एक विचार येतो आणि मगच कृती होते. बघा आपलं सेशन झाल्याबरोबर आपल्याला नाश्ता करायचा आहे, जेवण करायचंय, इडली खायचाय, डोसा खायचाय, हा विचार येतो मनामध्ये आणि उठल्याबरोबर कृती व्हायला सुरुवात होते. कुठल्याही कृतीचं मूळ जर बघितलं आपण तर ते विचारामध्ये दडलेलं आहे. विचाराशिवाय कुठलीही कृती होऊ शकत नाही हे सांगतायत. आणि मग त्या विचाराचं जे मूळ आहे, कुठून येत आहेत हे विचार, हे जर पाहिलं तर ती विचार आपल्या आत्म्यामधून येत आहेत. आपल्या आत्म्याचा स्रोतच आहे. चांगले विचार आपल्या आत्म्यामधूनच प्रगट होत आहेत. त्यामुळे सांगतायत परत परत अष्टावक्र की हे ब्रह्मांड आणि आपण वेगळेच नाहीयेत. व्यक्तिगत मन आपल्याला वाटतं आपलं आपलं स्वतःच एक मन आहे, पण या व्यक्तिगत मन पासून एक विशाल मन बनलेलं आहे, त्यालाच विश्वात्मा म्हणलेलं आहे. एक मन पासून अनेक मन हे विश्वात्मा सांगितलेले आहे. पुन्हा सांगतायत की आपणच या साकार पासून जे निराकार बनलेले आहोत ते आपणच स्वतः आहोत. म्हणून सांगतात की हे लाखो करोडो अणु परमाणू पासून जर आपलं शरीर बनलेलं आहे ना, त्याला पुरुष सांगितलेलं आहे. पुरुष म्हणजे काय? एकदम पुरुष म्हणजे ते स्त्रीलिंग पुल्लिंग वाला पुरुष नाही. हे पुरुष म्हणजे पूर म्हणजे शहर सांगितलेलं आहे. एक आपलं शरीर म्हणजे एक मोठं शहर असल्यासारखं आहे आणि या शहरामध्ये हजारो करोडो किटाणू आपल्या पोटात आपल्या शरीरात राहत आहेत. सगळ्या संपूर्ण शरीरात बॅक्टेरिया आहेत आपल्या आणि या संपूर्ण शरीरामध्ये म्हणतायत एवढे करोडो लोक राहत आहेत आणि आपली एकमेकांची ओळख पण नाही. हे एका अँगलनं पाहिलं तर होऊ शकतं, पण दुसऱ्या अँगलनं हे संपूर्ण शरीर हे जे शहर आहे हे आपण एकच आहोत. एका स्तरावर पाहिलं तर वेगवेगळं काहीच नाही, संपूर्ण एकच विश्वात्मा आहे. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र सांगतायत आणि सांगतायत की जसं एकच कसं आहे, जसं आपल्या डीएनए मध्ये, आता हे सायन्सने सुद्धा प्रूव्ह केले बघा, आपली जी विचार आपली जे भावना असतात ना ते सगळेच्या सगळे आपल्या डीएनए मध्ये येतात. आत्ताचीच नाही, आतापर्यंत जितके हजारो करोडो आपण जन्म घेतलेत ना त्या सगळ्या जन्मातले सगळे विचार आणि भावना त्या डीएनए मध्ये मौजूद आहेत. म्हणून बघा एका डीएनए पासून शरीराचं प्रत्येक अंग तयार करता येतं. हार्ट तयार करता येतं, डोळा तयार करता येतं, हार्ट तयार करता येतं, किडनी तयार करता येते. एका डीएनए पासून सगळं शरीर बनवता येतं. हेच सांगतायत की विश्वात्मा आणि परमात्मा हे एकच आहे. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र सांगतायत. विश्वात्मा आणि आपला जीव हे वेगवेगळं समजणं म्हणजे दुःखमय होणं, म्हणजे अभाव व्यक्त करणं हे इथं सांगतात. जसं इथं उदाहरण देतात गुरुदेव की जसं एकच सूर्य आहे, एक सूर्य पण प्रत्येक घरातून पूर्ण दिसतोय. आपल्या घरातून एक सूर्य पूर्ण दिसतोय, मग असं नाहीये की शेजारच्या घरातून पूर्ण कसा दिसेल, माझ्या इथं पूर्ण दिसलाय म्हणजे बाकीच्या इथं थोडाच दिसेल, अर्धा दिसेल, हे पण नाहीये.
जसं एक सूर्य सगळ्या जगातल्या सगळ्या घरांमधून एकच सूर्य पूर्ण दिसतोय, आणि तसंच सूर्याच्या एक एक किरण जे आहे ना सूर्याचा ते पूर्ण आहे. तेच सांगतायत की विश्वात्मापासून एक एक जो आत्मा बनलेला आहे ना तो सुद्धा कसा आहे, त्या सूर्यांच्या किरणासारखा पूर्ण रूप आहे, हे सांगतायत इथं. म्हणून म्हणले बघा, पूर्णमदः पूर्णमिदम हे सांगितलेलं आहे. म्हणजे एका पूर्ण मधून दुसरा पूर्ण तयार होतो. असं नाहीये की एक पूर्ण आहे त्याच्यातून दुसरा पूर्ण झाला तर याच्यातून मायनस होतोय, हे नाही सांगितले. हे सृष्टीचं रहस्य. या मंत्रामध्ये सृष्टीचं रहस्य आहे. काय रहस्य आहे की एक पूर्ण निर्माण झाले आणि त्या पूर्ण मधून दुसरा पूर्ण निर्माण झालाय, दुसरा पूर्ण निर्माण झालाय, परत त्याच्यातून तिसरा पूर्ण निर्माण झालाय. ही श्रृंखला कंटिन्यू राहते. यालाच सांगितलंय ब्रह्मांड जे नाव दिलेले ना हेच. याचं म्हणून याचा उगम नाहीये आणि शेवट नाहीये, हे सतत एकमेकातून तयार होत आहे. आणि हेच सांगतायत जे रहस्य आहे सृष्टीचं, ते हेच रहस्य सांगतायत. बघा, आपण पूर्ण मनुष्य आहोत आणि आपण पूर्ण मनुष्य असताना आपल्या आईच्या पोटातून बघा आपण पूर्ण बाहेर आलो. आपण पूर्ण बाहेर आलो तेव्हा आपल्या आईतून काहीही कमतरता झाली नाही, पूर्ण मधून पूर्ण जन्म होतोय. हेच सांगतायत की पूर्णमदः पूर्णमिदम हे एक सृष्टीचं रहस्य आहे. आणि या एका परमात्म्यापासून, जसं आपल्या एका अंगापासून, याला म्हणतात ते हे क्लोनिक म्हणताय त्याला, क्लोनिक प्रोसेस. आता हे खूप थेरी, स्टेम सेल थेरी आता खूप अद्यावत होत चालली आहे. जे लोकांना किडनी कमी पडतंय, हार्ट कमी पडतायत, अवयव कमी पडतायत ना, तर या असं एका डीएनए पासून तो अवयव तयार करण्याचं रिसर्च चालू आहे. त्यालाच म्हणतात क्लोनिक थेरी. तर एकाच आत्म्यापासून, जसं हे परमात्मा आणि आत्मा आपण एकच आहोत, या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र सांगतायत की आपण सर्व त्या सूर्याचीच प्रतिबिंब आहोत. प्रत्येक किरण जर समजायला लागला सूर्याचा किरण की मी तर फक्त एक किरण आहे, सूर्य नाहीये, असं नाहीये. प्रत्येक सूर्याच्या किरणामध्ये ती सगळी क्वालिटीज आहेत जी त्या सूर्यामध्ये उपलब्ध आहेत. मी आणि ते सूर्य एकच आहे हे जसं त्या किरणाला वाटत असतं, तसंच आपण समजून घे. आणि हे एकच कशापासून बनलेलं आहे? सोहम पासून बनलेलं आहे. एका सोहम पासून ही सर्व सृष्टी बनलेली आहे. या प्रकारचं ज्ञान, आपण स्वतःला प्रतिबिंब समजायचं नाहीये, तर मीच त्या सूर्यासारखा त्या परमात्म्याचा एक अंश आहे असं समजून आपण आपल्या स्वतःला शांत प्रसन्न ठेवायचंय. या प्रकारचं ज्ञान इथं आज अष्टावक्र देत आहेत. पुढचा भाग आपण उद्या बघूयात. एक लांब आणि खोल श्वासात एकदम हळुवारपणे बाहेर. पाठीचा कणा एकदम सरळ ठेवूया. परत एक खोल श्वास आत घेऊया. श्वास सोडत सोडत संपूर्ण विश्राम करूया. परत एक लांब आणि खोल श्वासात शरीराला आणि मनाला एकदम ढिलं सोडून देऊया आणि विश्राम करूया.
Symbiosis, when you look at it, is more than just a single B school. It's an entire family of institutes. सांस में सुमिरन करके बार बार बलि जाऊं, तुम बिन मेरो कोई न भागवन, तुम बिन मेरो कोई न भागवन, जिसको मैं अपना सांस में सुमिरन करके बार बार बलि जा